कुठपर्यंत आली लग्नाची तयारी? अरे बापरे, पत्रिका पण छापून झाल्या की काय? हो, ही पत्रिका फायनल झाली आहे. वा, छान आहे. दयानंद खांडेकरांचा ज्येष्ठ सुपुत्र आणि कनिष्ठाचं काय? त्यांचं नाव आहे की नाही किलबिल परिवारामध्ये? हा, आम्ही यायचो की नाही आमच्या दादाच्या लग्नाला. युवराज परत काही मस्करी करतोय ग, काय तू पण. खूप छान झाली. तुला खरंच ही पत्रिका आवडली? ऑफकोर्स, का नाही आवडणार आहे? ताई, काही लोकांमुळे माझी इमेज थोडीशी वाईट झाली. म्हणजे असेल मी वाईट, नाही असं नाही, पण एवढाही वाईट नाहीये. मला आपल्या फॅमिलीच्या रेप्युटेशनची तरी काळजी आहे. कमॉन, आहे खांडेकरांचं लग्न आहे, ते चांगलंच व्हायला पाहिजे ना. आणि आता नाही नाही म्हणता म्हणता मी पण मान्य केलं की या हेल्पर पासून काय आता माझी सुटका नाहीये. सो त्यांनी लग्न एन्जॉय करू दे. लग्नात एन्जॉय कर, जेवढी काय मजा करून घ्यायची तेवढी कर. मी पण आहे मदतीला. पण एकदा लग्न झालं की मग माझी कामं तू करायची आहेस. सगळं वसूल करणार आहे मी. ओके? म्हणताय आपण एक फॅमिली आहोत आणि फॅमिलीचं नातं हे असंच असतं, नाही का? मला माहिती आहे युवराज, ह्या सगळ्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसला. पण हे सगळं तू मॅच्युअरली हँडल करतोयस हे बघून फार बरं वाटतंय मला. खरंच सांगते मी तुला म्हणलं होतं ना केदार, हळूहळू सगळं नीट होईल. आणि केदार, खरं तर तुझ्या आणि तारिणीच्या लग्नामुळे फक्त तुमच्यातलं अंतर कमी नाही झालंय, आमच्या नात्यांमध्ये सुद्धा गोडवा यायला लागला. आणि हा गोडवा आपल्या कुटुंबामध्ये कायम असाच राहू दे अशी मी देवाची प्रार्थना करते.